मंडळाची पोरं एकत्र पैसे जमा जमा करतात करून. आणि मग तुम्ही शॉर्ट्स आणता. शॉर्ट्स आणतो कारण आम्हाला तेवढं बॅकअपच नाहीये की तुमचं स्वप्न आज तुमच्या पुढची पिढी तुमचं पूर्ण करणार. पूर्ण करणार. म्हणजे ते तर तू बरोबरच बोललास, ही गोष्ट आहे. आणि जसं पण माहिती आहे असं बाजूला येऊन हे असं झालं पाहिजे इथे काहीतरी. हे असं 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 कोण आहे? असं कोण आहे? आहे ना, आहे. असं कोण आहे पत्का? पहिल्यांदा वेळ आली होती की मंडळामध्ये मी खेळणार नाही. तो वर्ष आला होता की मी आता 3 एकेला कोण जाणार. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजली. आणि ते गाणं जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी विशाल संगारे तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करतोय. बोल गोविंदा एक संवाद मनाशी मध्ये. आणि आज आपल्या पॉडकास्टला भेट दिलेली आहे विरारचं पूर्वेचं आपलं जे पथक आहे नाना नानी पार्कचं शिवसाई गोविंदा पथक. या पथकाला आज आपण भेट दिलेली आहे. त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ आज आपल्याला दिलाय. त्यासाठी सर्वात पहिलं तर दादा तुमच्या सर्वांचं आपल्या पॉडकास्ट मध्ये सहर्ष स्वागत आहे आणि तुमच्या पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. पहिलं तर आत्ताचा ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवतो तुम्हाला. आणि आज आपण त्यांच्याशी खूप सर्व बोलणार आहोत. आज त्यांच्याशी मजा मस्ती आज आपण खूप धमाल होणार आहे. तर आपल्या ह्या पॉडकास्टला तुम्ही शेवटपर्यंत राहा. सर्वात आधी पहिलं दादा तुमचं नाव कळेल? माझं नाव आहे ओंकार उदय परब. आणि प्रशिक्षक आहात तुम्ही हा, आपल्या शिवसाईचे. शिवसाईचे शिवसाई गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहे आपले दादा. आणि दादा आपलं नाव? माझं नाव धीरज दिनेश गवळेकर. मी शिवसाई गोविंदा पथकाचा एक खेळाडू म्हणून खेळतोय आणि या पथकाचा सल्लागार म्हणून माझं मी काम बजावतोय. त्या पदावर तुमची नेमणूक आहे सल्लागार. काय सल्ले दिले आतापर्यंत तुम्ही आपल्या पथकाला? खूप काही सल्ले दिले. पहिली तर गोष्ट, जेव्हा हे आमचं पथक सुरू झालं तर माझ्या माइंडमध्ये जसं की गेल्या वर्षी 2024 मध्ये शिवसाई गोविंदा पथक आमचं हे पथक आम्ही रजिस्टर केलं ऑफिशियली. आणि त्यानंतर कमिटीची जेव्हा धुरा सांभाळायची वेळ आली तेव्हा खूप सारी मुलं आमच्याकडे होती जी त्या पदाला अगदी उचित होती. तर जसं की अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सदस्य. आणि मग तिथून माझं नाव सूचित करण्यात आलं की सल्लागार म्हणून. जेव्हा या पथकामध्ये मी सुरुवातीला जॉईन झालो तर खूप या पथकाच्या हितासाठी जेवढं काय होईल तेवढा पथकाचा विचार करून आणि पथक कसं पुढे जाईल याचा जास्त विचार केला. आणि आमचे विचार पण खूप सारे मिळाले पण. आणि जेव्हा मी खेळाडू म्हणून खेळत होतो तर माझं असं मत होतं की जर मॅनेजमेंटमध्ये मी जर घुसलो तर माझ्या खेळावर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणून मी त्या पदापासून किंवा त्या मॅनेजमेंटमधून मी थोडा दूर राहायचो. पण आता गेली 2 वर्ष थोडं फ्रंटवर येऊन खेळतोय आणि मग ही पण धुरा आणि ती पण धुरा सांभाळायचा म्हणजे प्रयत्न करतोय. नाही ना आपल्या दादा मला तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही प्रशिक्षक आहात आपल्या पथकाचे. आपल्या पथकाची स्थापना किती साली झाली? आपली स्थापना झालेली आहे 2018 मध्ये. अच्छा. त्यापासून आम्ही स्टार्ट केलं आणि आम्ही सुरुवात केली तेव्हापासूनच आपण 6 थर लावतो आहे. स्टार्टिंग किती थरांनी केली आपल्या पथकाने? 6 थरांनी केली. 6 थरांनी स्टार्टिंग हा, केली. starting. किती खेळाडू होते तेव्हा आपण जेव्हा पथक आपलं चालू केलं तेव्हा? तेव्हा मोजून 40 ते 50 जण आम्ही होतो. अच्छा. आणि आज आपल्या पथकामध्ये पोरांची संख्या किती आहे? आता 150-200 पोरं आहेत. अच्छा. म्हणजे 40 वरून डायरेक्ट 150-200. पण त्याला पण खूप टाइम गेला तेवढं व्हायला. अच्छा. आज 2026 चालू आहे. 2000 किती साली झालं तो पथक? 2018. हा, 2018 ते आज 2026 म्हणजे टोटल 9 वर्ष झाली आपल्या 9 पथकाला. 9 वर्ष. तर या 9 वर्षाचा एक प्रवास कसा होता तुमच्यासाठी तो? खूप कठीण पण बोलू शकतोस. आणि पण जसं पोरांनी जसा बोलला की तेव्हा आम्ही केलं आणि त्याच्यानंतर जी पोरं आम्ही होती त्यांनी आम्ही खूप म्हणजे बोलताना सगळ्यांनी सपोर्ट केलं. तसंच आम्ही पुढे ठेवलं कंटिन्युअसली. आणि भरपूर आपली जशी यंग पोरं आहेत तसे आम्ही आहेत, तुला मागाशी पण बोललो ते. त्याच्यामुळे त्या गोष्टी इझिली होत गेल्या. तेवढं काही वाटलं नाही आम्हाला आणि एकमेकांना खांद्याला खांदा लावून आम्ही पुढे आलो आणि आजपर्यंत आम्ही आहोत. आणि तीच पोरं आम्ही सगळे आहेत. दादा तुझा प्रवास कसा होता या 9 वर्षाचा? माझा प्रवास सल्लागार या पदावरती तू पहिला कधी आला? सल्लागार या पदावरती माझी जी नेमणूक झाली ती 2024 मध्ये झाली. अच्छा. जेव्हा आपलं हे मंडळ रजिस्टर झालं. जेव्हा रजिस्टर झालं तेव्हा आम्हाला पुढे नावं सूचित करायची होती की अध्यक्ष कोण असेल पदावर. त्याच्या अगोदर आमचं काहीच असं ठरलं नव्हतं. म्हणजे आमच्यामध्ये असं कोण मोठं होतच नाही. मला वाटतं मी सर्व यंग पोरं होती. सगळी, माझं आता एज आहे 26 वर्ष आणि माझ्या एज नुसारच सगळी मुलं आहेत. हा पण माझ्यापेक्षा लहान आहे.
आणि आम्ही सगळे एकत्र शाळेमध्ये होतो. जो आमचा अध्यक्ष आहे धनाजी पवार, तो आज म्हणजे कामानिमित्त इथे पोहोचू शकला नाही. तो, मी आणि करण घाणेकर, आम्ही म्हणजे अशी मुलं आम्ही एका क्लासमध्ये एका बेंचवर बसायचो. आणि जेव्हा 2018च्या अगोदर आम्हाला आवड भरपूर होती. अ, किंवा म्हणजे दहीहंडी खेळायची आहे किंवा आपण पण कुठेतरी पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर याच्या अगोदर आम्ही एका पथकामध्ये खेळत होतो. आणि त्या पथकामध्ये खेळत असताना मग थोडेफार मतभेद झाले, ज्यांच्याकडून आम्ही खेळायला जायचो. आणि थोडे काही इश्यूमुळे आपल्याला असं वाटलं, की आपल्याला ती रिस्पेक्ट मिळत नाहीये पथकाकडून. जेव्हा जेव्हा आपण पथक चालवतो, तेवढ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पथकामधल्या प्रत्येक खेळाडूला तेवढी इज्जत दिली रिस्पेक्ट पाहिजे. भेटली पाहिजे. बरोबर. मग शेवटी तो किती झालं तरी लहानापासून आपला लहान असू दे मंडळाचा की खेळाडू आहे. हो. किंवा मोठा असू दे. तर त्या पद्धतीने आम्हाला थोडं असं वाटलं, की आपल्याला तेवढी इज्जत मिळत नाही किंवा रिस्पेक्ट तेवढा आपण पथकासाठी आपला वेळ देतो ना, तेवढा आपल्या या वेळेची किंमत होत नाहीये. मग आम्ही विचार केला, की का म्हणून म्हणजे का नको आपण आपलं जर पथक सुरू केलं तर? मग त्या विचाराने 2018 मध्ये आम्ही नॉर्मल हे ओंकार, मी, धनाजी, अजून आमचा उपाध्यक्ष आहे. मी त्याचं नाव घेऊ इच्छितो. पप्पू. त्याला आम्ही प्रेमाने प्रसाद राहुल म्हणून त्याचं नाव आहे. पण त्याला प्रेमाने आम्ही पप्पू बोलतो. आणि आम्ही सगळी अशी फील्ड बसली आणि आम्ही विचार केला, की आपण पथक सुरू करूयात. आणि मग ही जी आता 9 वर्षाची जर्नी आहे, ह्याच्यात तुम्ही 9 वर्ष पार केलेत. 9व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलं आज आपल्या शिवसाई गोविंदा पथकाने. ही 9 वर्ष कशी होती तुझ्यासाठी? 9 वर्ष बघायला गेलं ना, तर खूप अप्स अँड डाउन होते. म्हणजे फील लाइक रोलर कोस्टर, म्हणजे जी तुम्हाला खाली पण टाकते, वर पण घेऊन जाते. वेळ कधी सारखा नसतो. या 9 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला अवघड वाटली ना, मे बी सगळ्यांसाठीच असेल, की एक पहिल्या वर्ष 6 थर लावली, दुसऱ्या वर्षी 7 थर लावले. पण ते 7 थर कंटिन्यू ते कॉन्स्टंटली ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती. कारण दुसरं वर्ष येतं तेव्हा तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करायची आहे. असं नाही की गेल्या वर्षी आम्ही 7 थर लावले म्हणजे यावर्षी आम्हाला 7 थर ईझी आहे. आम्हाला परत तो टप्पा खालूनच चालू करायचा आहे पहिल्या थरापासून. आणि पण असं अवघड म्हणजे असं एवढं काही वाटलं नाही. आम्हाला अवघड फक्त या गोष्टीमध्ये वाटलं, की आम्हाला फायनान्शियल सपोर्ट आम्हाला खूप कमी होता. कारण आम्ही जेव्हा या पथकाची सुरुवात केली तेव्हा मी नुकता 18 किंवा 19 वर्षाचा होतो. तेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये होतो. पॉकेट मनी नसायची घरची आणि केवढे मिळायचे पैसे, की आपण पथकासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आम्ही खूप जणांना भेटायचो. मग तेवढं फायनान्शियल सपोर्ट आम्हाला मिळायचं नाही. आम्ही टी-शर्ट आमच्या पैशामधून छापल्यात. शॉर्ट्स आम्हाला काही म्हणजे खूप वर्ष आम्हाला शॉर्ट्स मिळाले नाही. गेल्या वर्षापर्यंत पण आमच्याकडे अजून शॉर्ट्स मिळाले नाही. आम्ही आमच्या पैशामधून खर्च करून ते शॉर्ट्स घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही मंडळाची पोरं एकत्र पैसे जमा जमा करतात करून आणि मग तुम्ही शॉर्ट्स आणता. शॉर्ट्स आणतो. कारण आम्हाला तेवढं बॅकअपच नाहीये. आम्ही आणि जिथे पण जातो तिकडे म्हणजे ऍक्च्युअली तेवढं तुम्हाला बॅकअप पाहिजे नाहीये का, म्हणजे तुम्ही घेत नाहीये का तुम्हाला कोणी भेटत नाही? आम्हाला कोणी मिळत नाही. मिळत नाही. आम्ही खूप ठिकाणी जातो. आता यावर्षी पण आमचं चाललंच आहे. आम्ही खूप ठिकाणी जातोय, भेटतोय सगळ्यांना आणि सगळ्यांकडून तो रिस्पॉन्स हवा तसा मिळत नाहीये. तर ही गोष्ट आम्हाला खूप कठीण गेली या 9 वर्षामध्ये आणि अजून या गोष्टीबाबत आम्ही अजून पण स्टेबल नाही आहोत. 9वं वर्ष आलं तरी पण. बरं, मला तुला विचारायचं एक प्रश्न, की प्रशिक्षकाची जी भूमिका आहे ती सर्वात पहिलं दहीहंडीमध्ये मेन भूमिका जी असते ती प्रशिक्षकाची असते. कारण की त्याच्या शिट्टीवर, त्याच्या नेतृत्वावर सर्व थर घडतात. बरोबर. जेव्हा तू मैदानामध्ये असतोस आणि जेव्हा आपले थर लागतात, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय चाललेलं असतं? तर आता जर प्रॅक्टिसला जेव्हा आम्ही उभे राहतो आणि सगळे प्रॅक्टिस करतात किंवा तू थर लावताना हंडीला बोल. माझं एकच प्रॅक्टिस करताना तर त्याच्यामुळेच आपण रिझल्ट दाखवतो पहिली गोष्ट तर. पण जेव्हा प्रॅक्टिस करतात जेव्हा इथं माझ्या डोक्यात एकच असतं, हर एक पोरं नीट सोडून नीट उतरा. अद्यापपर्यंतचं हेच आहे आणि बोलशील तर रेकॉर्ड किंवा असे त्या गोष्टी आहेत. आम्ही कधी रिस्क घेऊन आणि आम्ही पडलो नाहीये. प्रॅक्टिस करतानाही बोल आणि असंही आम्ही बाहेर गेल्यावरती खूप काही कमी गोष्टी आहेत. आम्ही 7 लावले, 6 लावले, पण ह्या जिद्दीने लावले आणि आहेत माझे जे बाळगोपाळ आहेत, ते एकमेकांचा भाऊ चढलाय वरती. ह्या हिशोबाने उभे राहतात. आणि जेवढे पथकात आहेत त्यांना मला म्हणजे त्यांना तर आहेच, पण मला त्यांच्याहून जास्त भरोसा आहे त्यांच्यावरती, की जेव्हा ते चढतात ना, तेव्हा कोण डाऊन तर जेव्हा ते मी बोलल्याशिवाय उतरत पण नाहीत आणि ही गोष्ट आहे. त्यामुळे अद्यापर्यंत त्या गोष्टी सक्सेस झाल्यात आणि होतात आहेत. मला अजून एक प्रश्न तुमच्या दोघांना पण विचारायचा आहे. हं. यावर्षी शिवसाई गोविंदा पथक 8 थराला हात घालतील? नक्की. नक्कीच घालतील कारण का गेल्या वर्षी पण आम्ही घातलेलाच हात. फक्त तो हुकला थोडा म्हणजे बोलतात ना थोडा मिनिटं बोलू शकतो किंवा थोडा
मग डिसबॅलन्स हे झालं त्या 8 थर गोष्टी. तुमचे स्वप्नपूर्ती असतील की एखाद्या गोष्टीचा एका रेकॉर्ड तोडायचा आहे यासाठी असतील? नाही, नाही. ती स्वप्न आहे आमचं. सगळ्यांचं जसं स्वप्न असतं 10 लावणं, 9 लावणं. तर आमचं तो स्वप्न आहे. आम्ही विचार आतापासून नाही केला. आम्ही जेव्हा 7 लावले 4 वर्ष आधी तेव्हापासून आम्ही विचार करतो या गोष्टीचा, की आता 8वा थर गाठायचा आणि ती शिखर पूर्ण करायची आहे. पण त्या गोष्टीला यश नाही मिळत आहे. पण आम्ही गेल्या वर्षी तिथपर्यंत पोहोचलेलो. बोलतात ना, की थोडा गड चढतो आणि आपण तिकडे दमला जातो किंवा हरतो. ती गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर आम्ही ट्राय पण नाही केले. त्याच्यात काही गोष्टी आमच्या पण चुकल्या. आम्ही जेव्हा पहिलंच हे करायला पाहिजे होतं किंवा त्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. बोलतात ना, की छोट्या गोष्टीच मॅटर करतात. मॅटर करतात, हां, बरोबर. त्या गोष्टींमुळे आम्ही हुकलो. पण यावर्षी त्या चुका होऊन नाही देणार आणि नक्की 8चं गाठू आम्ही 8 थर. नक्कीच यावर्षी 8 तर नक्की लावतील दादा. तुझ्या अंदाजाने काय वाटतं यावर्षी शिवसाई पथक 8 लावतील? नक्कीच. म्हणजे त्यामध्ये काही असं डाऊटच का नाही. वाटतं तुला 8 तर यावर्षी आम्ही कन्फर्म लावू? या हे एवढा 100% कॉन्फिडन्स काय माहित आहे? कारण गेल्या जे 8 वर्षामध्ये झालं नाही ना, ते या वर्षीमध्ये होतंय. काय काय होतं असं? आमची यंग ब्रिगेड आहे ना, ती आज पहिल्या वर्षी या मैदानामध्ये उतरली आहे. जी आम्हाला म्हणजे फक्त नक्की काय विषय? विषय काय जेणेकरून आम्ही आता खूप वर्ष चढायचो म्हणजे मी अजूनपर्यंत खेळतोय आणि जसं की खूप सारी पोरं आहेत. म्हणजे माझ्या इच्छी जेव्हा आम्ही स्टार्टिंग पासून 8 वर्ष आम्हीच नुसते चढतोय आणि आम्हीच तो खेळ एन्जॉय करतोय. आणि जी लहान मुलं होती ना, जी आमच्या थोडी मागची तुमच्यापेक्षा पण काढली म्हणजे जनरेशन तुमची हां, आता पुढची पिढी तयार पुढची पिढी पुढची पिढी यावर्षी 8 लावणार हां, असं? तर पुढची पिढी कशी म्हणजे खालीच उभे आहेत, हात वरती करतात किंवा कुठे सीडीमध्ये आहेत. तर ती पुढची पिढी आज ते यावर्षी स्वतःहून म्हणजे इच्छा दाखवली असं आहे, म्हणायला डाऊट नाही की तुमचं स्वप्न आज तुमच्या पुढची पिढी तुमचं पूर्ण करणार आहे. पूर्ण करणार. म्हणजे ते तर तू बरोबरच बोललास. ही गोष्ट आहेच आणि जसं तो बोलला, की आम्हाला ह्या गोष्टीचा जास्त अनुभव म्हणजे बोलतात ना, की हे वाटतं आम्हाला. खुशी वाटते, की ती पोरं जी सीडीला राहायची, खाली राहायची, तर ती छोटी होती. जसं तू बोलला छोटी पिढी. ती पिढी आज थरात राहते. म्हणजे आज ह्यांना किंवा दुसऱ्यांना बघायची बाबा तीच लाव, तूच जा. हे असतं ना पथकात, की तूच जा तिकडे. तसं करायची गरज नाही लागत आहे. त्यामुळे आम्हाला 200% चान्सेस आहेत, की आम्ही 8 थर लावू. या यावर्षी. गोष्टीचा हां. चला क्या बात आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होऊ दे. आपण अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू. आणि मला आता एक प्रश्न विचारायचा आहे छोटासा. तुमचा प्रशिक्षक आहे. म्हणजे तो आता जेव्हा मैदानामध्ये असतो, तेव्हा त्याची भूमिका प्रशिक्षकाची असते आणि जेव्हा तुमच्या सोबत असतो, तेव्हा त्याची भूमिका मित्राची असते. ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे कधी-कधी असं वाटू देतो तो, की असं बाहेर मित्रांमध्ये असलं, की इथे पण प्रशिक्षकाची असं कधी भूमिका येते त्याच्या नाही, अंगात नाही, लगेच? नाही. हा हा प्रश्न खूप चांगला आहे. मला नक्की कधी असं येतं असं म्हणजे असं मित्रांमध्ये बसल्यावर पण असं कधी असं तो दाखवतो, की प्रशिक्षक आहे म्हणून? नाही, नाही. "ए उतर, बस, बस." असं कधी असं होतं त्याचं? नाही, नाही. कधीच नाही. ॲक्चुअली मैदानावर असताना त्याची भूमिका खूप वेगळी असते प्रशिक्षक म्हणून. आणि जेव्हा बाहेर आम्ही मिळतो, तेव्हा एकदम मित्र म्हणूनच आम्ही राहतो. मग त्याच्यामध्ये थोडं पण असं त्याच्यामध्ये कधी शिट्टी म्हणून खाली बोलतो, "खाली आहे, खाली आहे बिल्डिंगमध्ये." असं कधी होतं? नाही, नाही. कधीच नाही. किंवा घराच्या बाहेर उभं राहून शिट्टी वाजवून "बाहेर या लवकर चला." असं कधी? नाही, नाही. तसं कधीच नाही. आमचा सगळ्यात प्लस पॉइंट मी असं जर याच्यामध्ये थोडं ॲड करायला गेलो ना, तर आम्ही सगळ्यांना एकाच एजची मुलं आहोत, जे माझ्या खांद्याला खांदा लावून उभं राहतात. आणि आम्हाला आहे ना एकमेकांवर इतका विश्वास आहे ना, म्हणजे मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून इथे विरारमध्ये राहतोय आणि तेव्हापासूनची पोरं जे आम्ही एकत्र क्रिकेट खेळणं असू दे, गोट्या खेळणं असू दे आणि त्याच्यामधून आम्ही वाढलोय. म्हणून आम्ही एकमेकाला असं घट्ट पकडलं ना, की मला विश्वास आहे. मी वरती चढेल ना 5व्या थरावर, पण मला खालच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, हा सोडणार नाही. आणि तेवढा विश्वास त्या पोरांवर बसल्यामुळे आहे ना, आम्ही एकमेकांमध्ये इतकं मिळून मिसळून राहतो ना, की तो प्रशिक्षक असू दे किंवा अजून काही, त्याचं कधी भान राहत नाही. एवढे एकमेकांमध्ये गुंतून गेलेत. आणि हा पण त्याचा रोल खूप चांगला सांभाळतो. मैदानावर असू दे किंवा बाहेर असू दे. आम्ही आम्ही मी हेच बोलेन, की ग्राउंड वरती पण मी असंच आहे, की मित्र म्हणून. मी एवढे वर्ष झाले 9 वर्ष. कधी पण असं प्रशिक्षक म्हणून राहिलोच नाहीये. हे फक्त जर आता मी शिकवतो एवढे वर्ष आहे. कोणी आम्ही असं ते डिसाईड नव्हतं केलेलं, की तू प्रशिक्षक बन. तू खजिनदार बन. हे मंडळ झाल्यानंतर आम्ही पण पहिल्यापासून सुरुवात झाल्यापासून मी मी दुसऱ्या पथकात पण जायचो. आता नाव नाही घेणार. खूप व्हायचो मोठ्या-मोठ्या पथकात जायचो मी तिकडे वसई म्हणजे विरारमधले. जसं आता आईजी उदानी तुला माहिती आहे. आईजी उदानी ते आता नाही आहे. तेव्हा 8 थर लावायचे. लॉकडाऊनच्या आधी 8 थर हो. लावायचे. तेव्हा मी त्यांच्यातच होतो. सीडीला असायचो, थरात जायचो, ठाण्याला आम्ही गेलेलो. त्यामुळे तिकडून यायचो वगैरे आणि असं काय नाही. तर बस बोलतात ना, की सगळ्या जोड्यांमध्ये मला माहिती आहे. म्हणतो मी पुढाकार घेऊन असं चल ठीक आहे रे, तू राहा रे. असं करता-करता ती जर्नी स्टार्ट झाली आणि इथे इथपर्यंत पोहोचली आहे माझी. असं. मला असं एक सांगायचं आहे, असं तुझ्या बघ आपल्या प्रत्येक पथकामध्ये तुला माहिती आहे असं एक व्यक्ती असतो,
जो प्रशिक्षक नसतो पण माहिती असं बाजूला येऊन, हे असं झालं पाहिजे इथे काहीतरी, हे असं 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 कोण आहे, असं कोण आहे, आहे ना, आहे. असं कोण आहे पथकामध्ये भरपूर म्हणजे म्हणजे काय की बोलू म्हणजे ना. तू गळ्यामध्ये शिट्टी घातलीये, तू उभा आहे, तू सांगतोय की बाबा हे बघ असं नको, हे असं कर, तुला माहितीये की इथे आपल्याला काय करायचंय, हा, पण त्याचं काहीतरी वेगळंच आहे. नको नको हे असं नाही, हे असं कर, असं असं कोण आहे पथकामध्ये, नाव घे त्याचं मला मला वाटतं की नाव त्याचं घ्यायलाच पाहिजे. असं आहे पथकामध्ये. हाय. पण माझ्या म्हणजे ह्या 9 वर्षात म्हणजे आम्ही लहानपणीचे मित्रच आहेत ते. पण जर मला कोण आवडीचा असेल, माझी त्याची किती पण मतभेद म्हणजे होतात, बडबड होतात, पण माझा आवडीचा व्यक्ती तर तोच आहे. पण मंडळा घेऊन खास करून ना, म्हणजे मंडळाला एफर्ट टाकणं बोल. पहिलं हे बोलेल मी त्याचे चांगले बोलेल, नंतर मग बुराई करतो. पण पहिलं बोलेल की मंडळाला प्रत्येक टायमाला पुढे राहणं, सगळी कामं करणं, छोटी कामं तोच करतो. पण जेव्हा तू आता जसं तो बोलला की त्याला पण माहित असतं की बाबा ही गोष्ट नाही मी बोलली पाहिजे, पण तरी तो येऊन सांगणार मला सांगणार, तिकडे, हा. सांगणार की करणार आहे ना असं कर. आणि त्याचं नाव आहे ना आमचं शुभम भोसले आहे. आणि तो खजिनदार आहे आमचा. पण त्याला खूप आवड आहे, ती गोष्ट आहे की मी हे बोलू शकतो की असं पाहिजे एखाद, की कधी कधी त्याच्याने मला पण आयडिया भेटते. म्हणजे असं पथकाचं हृदय म्हणू शकतो आपण. हा, हा म्हणू शकतो नक्की नक्की. हार्ट बोल, खरंच हार्ट आहे तो, खरंच. हे तू बोलू शकतोस. कारण का मी बघितलंय त्याला, म्हणजे ठीक आहे जसं बोललो बडबड त्या गोष्टी होत राहतात, आपण मित्र आहे. आणि पहिली गोष्ट तर आम्ही लहानपणीचे मित्र आहे. ऍक्च्युली कसं माहितीये, मंडळ पथक म्हणलं तर एक फॅमिली, एक Family. घर आहे, हा. आणि घरामध्ये प्रत्येक गोष्ट भांडी लागते, लागतात. पण ते 4 भिंतींमध्ये, हा, ती बाहेर नाही. बाहेर. तर तसंच पथक मंडळ एक फॅमिली सारखं राहिलं तर, पण प्रत्येक फॅमिलीमध्ये असा एक किडा असतो, आहे की नाही. आणि पण नाही तो खूप आहे. आणि जसं तू बोलला त्याला आवड भरपूर आहे त्या गोष्टीची, बस. पण तो एवढं, जशी हंडी येते ना, तू वर्षभर त्याला बघशील ना शांत असतो ना, तुला मेसेज ना काय, पण जेव्हा हंडी येते तो एकदम एकदम त्याचा क्रेजच वेगळा होऊन जातो. म्हणजे तो स्वतःच एक कृष्ण बनतो. हा, असं बोललास तरी म्हणजे लिटरली तू विचार कर, वर्षातून तो मला, तर हंडी आता बंद झाली, आता चालू झालंय, तर हंडी बंद झाल्यानंतर तो वर्षभरात मला म्हणजे 10 ते सप्टेंबर मध्ये तुला कधी, सप्टेंबरच्या 5 तारखेला तुला विसरत नाही. म्हणजे 10, म्हणजे पूर्ण 1 वर्ष तर मोजून 10 ते 15 कॉल मला करत असेल, कधी आम्ही भेटलो किंवा काय असं. पूर्ण वर्षभरात 10 ते 15 कॉल, आणि हंडीमध्ये 2 महिने. सोबत हजार कॉल असतील भाऊ, हजार. दिवसाला कॉल. म्हणजे आम्हाला बोलायला लागतं की घरी जा घरी आम्हाला जा. पण जाऊ दे. हा, लिटरली रात्री 1 वाजता तरी पण तिथेच उभा आहे. प्रॅक्टिस झाली की त्याचं असं असतं की अरे हा काम बाकी होता, तो काम करूया आताच करूया, तुम्ही उद्या नाही येणार, मी असलं तुम्ही नाही येणार. म्हणजे पथकाला एफर्ट जास्त देतो, खूप एफर्ट हा, जास्त म्हणजे देतो. तू किडा नाही बोलू शकत, तो एफर्टचा किडा आहे त्याचा. असं मंडळामध्ये अशी व्यक्ती आहेत, शुभम तर आपला आहेच आता, जसं तू म्हणला शुभम की आपला हृदय, आपला पथकाचा एक हार्ट आहे तो. हा, पण काही अशी व्यक्ती असतात जे फ्रेम मध्ये दिसून येत नाही किंवा कुठे ह्याच्यामध्ये पुढे दिसून येत नाही, पण त्यांचा मंडळाला उभं करण्यामागे खूप मोठा हात असतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो ना पडद्यामागचे हिरो. असं कोण आहे आपल्या पथकामध्ये जे पडद्यामागचे हिरो आहेत? भरपूर आहे. म्हणजे जर असं सगळ्यात मोठं नाव घ्यायला गेलं तर म्हणजे जसं तू हिरो बोललास, आमच्या नंतरच तर धनाजी पवार, जसं आमचं अध्यक्ष आहे, त्याचा खूप मोठा रोल असतो याच्या मागे. कारण का जे तिकडे आम्ही सुरुवात करतो तेव्हा प्रॅक्टिसला किंवा ती कामं असतात तिकडे, असं तो ऑर्डर नाही सोडत. तू बघितलं असेल खजिनदार अध्यक्ष असतात किंवा कोणी, तर मी असू दे की असू दे, आम्ही ऑर्डर नाही सोडत. आम्ही लोक मैदानात असतो आणि कोणी असणार ती पोरं. तो तसा नाहीये. लिटरली आमच्या आधी तो जातो तिकडे आणि तो एकटा कामं करत असतो. लिटरली त्या दिवशी तो 3 वाजेपर्यंत तिकडे काम करत होता. आमची ओपनिंग होतं तेव्हा पहिल्या Opening दिवशी. तेव्हा, हा, अच्छा. त्याच्या आदल्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत तो स्वतःच नॉन स्टॉप ते 1 मिनिट. आम्ही त्याला बोलतोय की नको थांब, सांगावं लागतं की बस कर आता, थांबूया. बस कर थांब, कारण का आम्ही दमलेलो असतो. आणि तसा तो हाय पण हायटीनी बॉडीनी सगळं, पण त्याला आम्ही रिटर्न बोलतो की थांब भाई, बस झाला आता, नको थांब. पण तेवढं त्याला हाय, तो आहे. आणि अजून आहेत 2-3 जण, कोण? जसं साहिल आहे, मनीष आहे बोल, म्हणजे छोटे पोरं आहेत, अथर्व आहेत, अजून बाकी सगळी पोरं आहेत त्यांचे जे नाव, जसं आमचं पंडित, म्हणजे जे व्हिडिओ वगैरे काढतात, जे दाखवतात हा, बाबा काय स्ट्रगल आहे काय नाही, तन्मय आहे, अजून भरपूर पोरं आहेत रे, नाव घेत तर संपणार नाही. आहे म्हणजे एक ते 15-20 जणांचा ग्रुप आहे त्या पोरांचा. ती लोक एका मेसेज वरती माझ्या तिकडे जाणार आणि ती कामं करणार, अशी आहेत. 15-20 जण आहेत, ती कधी नाही बोलणार. त्यातलं 15-20 जणांमध्ये सगळे नसतील तर एक तरी असणार, तर एक जाऊन करणार. आणि तो एक जाणार तर 2-3 घेऊन जाणार. हे नाही, फक्त बस सांगायचे कुठे की जाऊन तू कर ती गोष्ट, मग तो करणार. क्या बात आहे. आज 9 वर्षाच्या प्रवासामध्ये एवढं सर्व आणि एवढी जीवाला जीव देणारी माणसं शिवसाई पथकाने जोडून ठेवलीत म्हटल्यावरती क्या बात आहे.
मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे क्षितिज उत्सव येते आपलं. हे तिसरं वर्ष आहे आय थिंक. हा. तिसरं वर्ष आहे. तर यावेळी तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलंय मी ऐकलं शिवसाईने. तर यावेळी तुमचं काय प्लॅनिंग असेल क्षितिज उत्सवाला घेऊन? आता तुम्ही सलग 4 वर्ष सात थर लावून उतरवता म्हणल्यावरती आता तुमचा प्लॅनिंग काहीतरी असेल क्षितिज उत्सवाला घेऊन. तर काय प्लॅनिंग आहे? स्पेशली मी तुला विचारतो कारण की तू प्रशिक्षक आहे, तुला माहिती असायला पाहिजे असेल आणि माहिती असायला सुद्धा पाहिजे की कॉम्पिटिशन हे आपलं टायमिंग वरती चालतं तिथे टायमिंग मध्ये थर लावायचं. तर त्या हिशोबाने आपल्या पोरांची तयारी कशी आणि काय टप्पा असेल आता पुढे आणि कशी चालू आहे आपल्या पोरांची तयारी? आतापर्यंत तरी प्रॅक्टिस चालली आहे जोरदार. म्हणजे त्या हिशोबाने जसं नाव दिल्यापासून आम्ही जसं आम्हाला नाव दिलं आम्ही केलंय त्या हिशोबाने प्रॅक्टिस टायमिंग तू बोलतो तेही चालू आहे आणि पोरांचा प्रतिसाद पण आहे की तेवढं येतात आहेत आणि करतात आहेत. पहिली गोष्ट तर आहे. आणि एवढे वर्ष नाही गेलो त्याचं नक्की आम्ही बघू ट्राय करू 200%. जसं बोलतात ना आमच्याकडे एकच गोष्ट आहे ती हिंमत. आम्ही कधी मागे हटत नाही कुठच्या गोष्टीला. आमच्या पोरांचं सगळ्यांचं आहे. मग तिकडे ती 40 जण असू दे आणि किंवा 50 जण किंवा 200 जण. जे आम्ही 7 तर 200 जण असल्यावर क्राऊड असल्यावर लावतो ना तर आम्ही सराव शिबिरला ही गोष्ट तुला सांगेन मी ऍड करण्याच्यात की आम्ही सराव शिबिरला आमच्याकडे मोजून 40-45 जणच होते. 40 पण नाही बोलणार काय 40 पण नव्हती आणि अशी पण नव्हती की नेमकीच थरात राहणारी. आम्ही ग्लोबल सिटीला गेलो म्हणजे साईडला पकडायला कोण नाही, कोणच फक्त नाही. प्रॉपर प्रॉपर कट टू कट ठरवली पोरं. कट टू कट आणि त्याच्यात पण प्रॉपर राहणारे नाहीत. थोडं मला वेगळं करायला लागलं की बाबा तू इकडे राहा तू इकडे राहा आणि असं घेऊन आम्ही कडक 7 थर लावून तिकडे उतरवल्या सराव शिबिरला सराव शिबिरला 7 थर लावून. आणि ते प्लॅनिंग नव्हतं आमचं. सडनली डिसाईड केलेलं होतं की आम्ही आता इकडे 7 थर लावू. म्हणजे इथून जेव्हा निघाले हा चला सराव शिबिरला, सराव शिबिर तिकडे जाऊन माहिती पडलं 7 लावायचे, बाबा तू इथे जा तू इथे जा, हा. लावले उतरवले. बस लावून उतरवलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे काही डिसाइडेड नव्हतं तुमच्या लोकांचं, तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन 7 लावून उतरवले विचार सुद्धा. हे डिसाईड करून आणि गेले कुठे लावले हे? ग्लोबल सिटीला लावलेले आम्ही. ग्लोबल सिटीला. हा गेल्या वर्षीच लावलेले. आणि आम्ही असं जाताना तर उलट हे डिसाईड केलं की आम्ही 6च लावणार. येऊन पोरांना थोडा जोश येऊ दे म्हणून आपण जरा जाऊ चल सराव शिबिरला. आणि म्हणजे खूप ठिकाणी 7 ठोकून आला. 7 ठोकून आले जाग्यावर. तिकडे आमच्या आधी 2 म्हणजे एक पथक होतं तो ट्राय 3 वेळा पडला तो 7ला 7ला पण आम्ही एका अटेम्प्ट मध्ये लावून 7 लावून उतरवले जागेवरती. क्या बात आहे. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुझं तर एज काय? मी आता 26 आहे. 26. हम्म. म्हणजे 2000 बोन काय 2000 हा. 2000 हा. 26 2000 पासून आता 90s चे पण ओल्ड गाणी आलीत माहितीये. हा. दहीहंडीची सॉन्ग आहेत, दहीहंडीचे ओल्ड सॉन्ग आहेत. ते आता 2026 पर्यंत खूप लेटेस्ट सॉन्ग आलेत है ना. बरोबर. भरपूर हे सॉन्ग आले आपण ऐकत असतो. हा. असं कुठलं गाणं आहे तुला आवडतं ज्याच्याने ते ऐकून तुला असं खूप उत्साह आणि जोश येतो, असं कुठलं गाणं आहे? मला फक्त ते वास्तव मधलं गाणं खूप आवडतं. मच्छी गया शोर सारी नगरी. ते हर तरफ है शोर. हा आणि ते पण हर तरफ है शोर. वास्तव मधलं ते गाणं हर हा, तरफ हर है तरफ शोर है आणि शोर, वास्तव मजगा मधलं शोर. गाणं आणि ही मजगा दोन गाणी. शोर. ही 2 गाणी खूप आवडतात. जे मी आहे ना म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत. मी ती वर्षभर त्याच गॅलरीमध्ये व्हिडिओ बघत असतो. ट्रेनमध्ये नेटवर्क नसतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, रील बघू शकत नाही. मी डेली आमच्या सगळ्या जुन्याच व्हिडिओ बघत असतो आणि हंडीचीच गाणी चालू असतात. मला माझ्या मनात म्हणजे एवढा क्रेज आहे ना दहीहंडीच्या बद्दल की बस पूर्ण त्याच्यामध्ये डुबायचंय असं मला त्या 2 गाण्यापैकी कुठलं तरी एक गाण्याची 2 ओळी होऊन जाऊ देत. जर गाणं बोलायला गेलो ना दोन ओळी काय नाही. आपले ऑडियन्स काय नाही कमेंट मध्ये कोणीही कमेंट मध्ये काहीही बोलू नये. ते गाणं बोलण्यापेक्षा मी एक दुसरा ऍड करू शकतो जो माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे या 9 वर्षामध्ये. हा तर मी ते गाणं बोलेन. नक्कीच. हा 2 वर्ष अगोदर माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती पहिल्यांदा वेळ आली होती की मंडळामध्ये मी खेळणार नाही. तो वर्ष आला होता की मी आता 3 एकेला कोण जाणार. म्हणजे बरोबर जूनच्या 21 तारखेला माझा ऍक्सिडेंट झालाय. ऑगस्टमध्ये हंडी आहे आणि इतका सिरियस होतो ना की नाहीच मी रिस्क नाही घेऊ शकत माझ्या हेल्थच्या बद्दल. आणि मला पण ह्या लोकांनी कधीच फोर्स नाही केला की ठीक आहे तू फक्त आता काळजी घे तुझी, नेक्स्ट इयर होईल आपलं. आणि मग तेव्हा विचार आला की आता यावर्षी तयार कोणाला करायचं. मग त्यावर्षी आमच्याकडे एक नवीन मुलगा होता साहिल म्हणून. आणि तो आता आमचा यंग मुलगा आहे. तो आता मंडळाला पुढची 5 वर्ष तो देऊ शकतो. तर आम्ही त्याला तयार केलं. त्याच्या मागे मी खूप मेहनत घेतली आणि तो रेडी झाला.
ते वर्ष पूर्ण त्यांनी गाजवलं. आणि मला आठवतंय आम्ही नारंगीला गणपती मंदिराजवळ हाळणी लागते. तिथे स्लोप आहे. थोडा चढीचा भाग आहे तो. तिथे स्लोप आहे आणि तिथे आम्हाला 7 थर लावायचे होते. आम्ही तिथे गेलो. आम्ही आमचं नाव पण दिलं आणि तिथे आमच्या समोर 2 मंडळं पडली 7 लावताना. तर मग ओंकार माझ्याकडे आला, की थोडा काळजीमध्येच होता, की त्याला रिस्क नाही घ्यायची. मग तो मला बोलला, की "मला वाटतं धीरज, तू एकदा ट्राय करायला पाहिजे इथे तरी. की मला ही जागा पण आहे ना, मला खूप अनबॅलन्स वाटते आहे आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, की तू करू शकतोस रे." आणि ते वर्ष मी पूर्णपणे प्रॅक्टिस नाही केलं आणि मी आतून इतका घाबरलोय ना, की मला चढायचंच नाही. माझ्या मनाची अवस्थाच नाही, की मी आतून रेडीच नाही, की मी तिथे चढू. म्हणजे मी स्वतःवर डाऊट घेत होतो, की मी करू शकतो का? आणि ठीक आहे. मग सगळे बोलून मी ठीक आहे चल आपण चान्स घेऊयात. एवढं तर स्वतःवर म्हणजे होतं फार, की होईल आपलं म्हणून. आणि मग त्याच्या अगोदर आमचं नाव घेतलं आणि नावाच्या अगोदरच एक डान्स होता, की आम्हाला सांगितलं स्टेजवरून, की शिवसाई मंडळाने 2 मिनिटं थांबायचंय. त्याच्या अगोदर एक गाणं होईल आणि ते गाणं झाल्यानंतर मग तुम्ही तुमचे थर लावायचे. आणि गाणं सुरुवात झाली आणि ते गाणं होतं शिवाजी महाराजांचं. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजली. आणि ते गाणं असं हिट केलं ना मला, मी पूर्ण ब्लँक, डोळे बंद आणि ती एनर्जी महाराजांच्या बोलतात ना, महाराजांच्या नावात ताकद आहे. ती मला त्या दिवशी फील झाली. मी चढलो आणि सक्सेस आम्ही 7 थर लावले. त्याच्यानंतर उतरून बोललो, "आता मला सोडायचं नाही. मी आता रात्रीपर्यंत मला चढायचंय. साहिलला आता ब्रेक दे." आणि ते वर्ष खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. आणि ते गाणं मला एवढं हिट करतं ना, की माझ्या दहीहंडीच्या पूर्ण करिअरमध्ये हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आणि हा क्षण मी मैदानावर पण मुलांना सांगितला, की महाराजांचं नाव घ्या. त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे. महाराजांच्या नावात एवढी ताकद आहे, की त्यांचं नाव जर घेतलं तर खचलेला माणूस बसलेला सुद्धा माणूस उभा राहतो. उभा राहू शकतो. त्यांच्या नावातच हां, ताकद आहे. तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. जसं जसं याच्यात मी एक पॉइंट ऍड करेन. जसं तो बोललेला ना, की थर लावतोय. मी वरती चढलो त्या गाण्यानंतर आणि तिकडे खरंच आम्ही गड चढल्यासारखं होतं. कारण का खाली पूर्ण आहे ना चिखल होता मॅटवर. पूर्ण आणि सारखे जे बेस आम्ही पहिला सेटअप केलेला, जसं बोललो वर खाली होता, तर मी बघितलेलं. पण त्यांचे पाय सरकत होते. आम्ही म्हणजे तिकडे 3 थर लावून उतरवलेले. पण आम्ही मग काय केलं, पूर्ण चेंज केलं. जसं गाणं चालू झालं, त्याच्यात एक आम्हाला प्लस पॉइंट भेटला. मग ते पूर्ण पाय मी लिटरली ब्लॉक केले त्यांचे. खाली बसून खाली जे बेसला राहून राहतात ना, त्यांचे असे पाय ब्लॉक केले पूर्ण कैचीने. बाहेरून सपोर्ट दिला त्यांना. आणि एवढा ना, की खालचा बेस माझा हललाच नसता. एवढी गॅरंटी होती मला, की खालचा बेस नाही आणला तर हा बरोबर चढून उतरणार. आणि जसं बघायला गेलं तर ह्याच्यात तर तो जोश आलेलाच. आणि तिकडे आम्ही लावून पूर्ण 7 थर उतरवले. लावून एकदम कडक उतरवले आणि जसं मी तुला बोललो, की बोलतोय आता, की ह्याच गोष्टी आहेत, की आम्ही सगळीकडे खूप ठिकाणी 7 थर लावल्यात. पण तिकडून तो आम्हाला रिस्पॉन्स नाही भेटलाय. म्हणजे तिकडे कोणीच 7 थर नाही लावल्यात, आम्ही जाऊन लावल्यात. एक पण असतं तो आपण जे मान असतो, सन्मान तो नाही भेटला. सन्मान नाही, पण असंही की तुला नंतर बोलवतो, पण तिकडे काहीच नाही. आम्ही स्वतः फोन केलेले आहेत, की काय झालं, पण नाही तिकडे रिस्पॉन्स नाही. आणि असं खूप ठिकाणी झालं आमचं. एवढ्या 4 वर्षात आम्ही 7 थर लावले खूप ठिकाणी, पण तो रिस्पॉन्स नाही भेटला. बस जसं तुला बोललं ना, की काहीतरी पाहिजे, बॅकअप पाहिजे, सपोर्ट पाहिजे, तो आहेच नाही. जो मेन असतो. त्यामुळे आम्ही एकाच गोष्टीमुळे खचलो. नाहीतर आम्ही कुठे मागे नाही हरलोय. आणि जसं हे पण बोलू शकतो, की गेल्या वर्षी आमचं नाव आलेलं. जसं प्रशांत राऊतची हंडी लागते, तिकडे आमचं चिठ्ठीमध्ये नाव आलेलं. पण जसं आम्ही बोललो नालासोपाऱ्याला गेलो आणि पडलो. त्यामुळे आम्हाला तिकडे जाता नाही आलं. कारण का ते परत तिकडे लावण्यापेक्षा मला माझ्या पोरांचं आहे, ते काय येत राहील. त्यामुळे आम्ही बरोबर. डायरेक्ट घरी गेलो. पण एवढ्या वर्षानंतर ते आलेलं ते खुशी पण होती आणि दुःखही होतं, की एवढ्या वर्षानंतर का? म्हणजे जेव्हा आम्ही खरंच वाट बघतो त्या गोष्टीची, ती गोष्ट नाही भेटली आणि कोणाचा बॅकअप नाही त्यामुळे. पण नक्की जर इन फ्युचर आम्हाला बॅकअप भेटला ना, तर आम्ही खूप आमच्या गोष्टीला जो बॅकअप करेल त्याला पण खूप पुढे नेऊ आणि आम्ही पण खूप पुढे जाऊ एवढी गॅरंटी देतो. नक्कीच होणार. देर आहे पण अंधेर नाही. हम्म. तीच म्हणजे बोलतात ना, देव आपल्यापासून मूठभर जर हिसकावून घेत असेल, हा तर आपण असा विचार करायचा, की देवाने मूठभर घेतलंय, पण आपल्या समोर पुढे अजून ताटभर वाढून ठेवलंय. येस ते तर आहे. असा आपण हा विचार करायचा आणि पुढे चालत राहायचं. नक्कीच. तर आता आपण क्षितिज उत्सवावरती येऊ. तर दादा तुला असं मी म्हणलं, की आता क्षितिज उत्सव येतोय. तुम्ही यावर्षी क्षितिज उत्सव ट्राय करणार आहे. हा तर यावर्षी तुमच्यासाठी चॅलेंजिंग कोण असेल जास्त करून? अशी कुठलं पथक असेल चॅलेंजिंग तुमच्यासाठी, ज्यांना तुम्हाला बीट करावंसं वाटेल? चॅलेंजिंग म्हणून तू बोललास तर मी कुठच्या पथकाला पहिली गोष्ट तर कमी नाही समजत. मग तो आमच्या लेवलचा असू दे किंवा टॉप लेवलचा असू दे, सगळे मेहनत करतात.
सगळ्या. जसं मी क्रिकेट खेळतो जास्त, तर तो आहे की कधी पण काही होऊ शकतं. तसंच अंडीचा पण आहे. छोट्या छोट्या सिलेक्ट मिस्टेक जसं बोललो, पाय ठेवणं, हे ठेवणं, त्या गोष्टीमुळे पण हे करू शकतो. म्हणून मी कोणाच्या पदकाचं किंवा काही नाही, सगळे माझ्यासाठी टॉप आहेत. जोपर्यंत मी तिकडे नाव नाही येत माझं. क्वालिफाय होत नाही किंवा माझं नाव नाही, तोपर्यंत माझ्यासाठी सगळेच टॉप आहेत. हा विचार करून मी सांगतो. पण जर का समज क्वालिफाय आपण झालो हम्म. तर तुम्हाला टफचं पदक कुठलं वासेल तुमच्यासाठी सगळ्यात जास्त टक्करचं? टफ तर मग मी जसं बोललो, पण माझ्यापेक्षा जसं त्याला विचारायला मला आवडेल, तू त्याला विचारलंस तर. कारण का मला तर मी जसं तुला बोललो, माझा माइंडसेट हेच घेऊन चालतो. मी ते विचारत नाही करत. मी मी आहे. मला नाही माहिती. मी तसाच विचार करतो की ठीक आहे. टफ आहे, जसं जे भाग घेतात आहे, ते सगळेच टफ माझ्यासाठी आहेत. पण मी हे विचार करतो. पण हा तुला जर त्याला कोण वाटलं तर असेल नक्कीच जर सांग. क्षितिजोत्सवमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात तर सगळ्यात टक्करचं पदक कुठलं असेल असं वाटेल तुला? पहिले तर गेल्या 2 वर्षात जे कॉम्पिटिशन बघतोय, त्या कॉम्पिटिशनला समोर ठेवून जर बघितलं ना, त्या कॉम्पिटिशनच्या नुसार आम्ही खूप मागे आहोत, पहिली तर गोष्ट. आमचं हे पहिलं वर्ष आहे क्षितिजोत्सवमध्ये जाण्याचं. आम्ही आता टायमिंगचा गेम खेळायला लागलोय. अजून शिकलोय नाही. जेव्हा आम्ही तिकडे जाऊ, तर आम्हाला कळेल की नक्की आमच्या काय चुका झाल्यात किंवा आम्ही अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मी तर बोलतोय ना, आपल्या वसई विरारमध्ये टॉपचे सगळे पथक आहेत. त्यांच्या जवळ आसपास पण आम्ही नाही आहोत. खरं गोष्ट तर ही आहे, आम्ही 7 थर लावतो ही मोठी गोष्ट नाही. पण ती टायमिंगचा गेम आहे ना, तो सगळ्यात मोठा गेम आहे. ज्या पद्धतीने ते लावतायत. जसं की गेल्या वर्षी संतनगर, नालासोपाराचं बालवसाई गोविंदा पथक, शिव गणेशवाले आले होते. वक्रतुंड बाल जे बाळ आपलं वक्रतुंड. कारगिल नगरचं आहे. आणि खूप सारी पथक आहेत. छोटे-मोठे ज्यांचं आम्ही नाव पण ऐकलं नाही, पण ते तिकडे आहेत. आणि मग ते जिकडे नाव त्यांचं ऐकायला मिळतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपण छोट्यातून डबक्यामध्ये आहोत. समुद्र तर केवढा मोठा आहे. आपल्याला इथून बाहेर जाण्याला जेव्हा बाहेर पडू ना, तेव्हा कळेल. कारण आम्हाला फक्त काय माहीत नाना-नानी पार्क, शिवसाई गोविंदा पथक 7 थर लावतं. आम्हाला संतनगर, साई माऊली, जो आमच्या अखिल नानांनी पार्क यांच्या बाहेर आम्हाला काही जास्त माहीतच नाही. म्हणायला हरकत नाही की सध्या आपण आता डबक्यात आहोत म्हणजे तलावामध्ये आहोत. आता क्षितिज उत्सवाला उतरल्यावरती खरं कळेल की समुद्राची खोल काय आहे आणि समुद्र किती मोठा आहे. नाही नाही, नक्कीच नक्कीच. आणि यावर्षी क्षितिज उत्सवाला तुम्ही ट्राय करताय, त्यासाठी तुमच्या शिवसाई पथकाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या पॉडकास्ट कडनं. आणि आपण एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, अनेक खेळ खेळूया आपण. सगळ्यात पहिला शेवटचा प्रश्न हा असेल की तुम्ही आदर्श कुठल्या पथकाला मानता, ज्यांना बघून तुम्ही आज शिकलात, ज्यांना तुम्हाला बघून अशी खूप प्रेरणा मिळते, आदर्श आहे तुमच्यासाठी ते पथक? कुठलं पथक आहे असं? ह्याचं मी तर लहानपणापासून फक्त एकच, जय जवान. जर आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर फेमस असेल जय जवान, तर आपण त्यांना बघूनच. आणि मी खूप लहानापासून एवढं वेडासारखे त्यांचे व्हिडिओ बघायचो ना, जे त्यांनी 2012ला ते थर लावलेले, त्यांचं ऑफिशियली गाणं आलेलं, तेव्हापासून तर मी एकदम, माझी एक इच्छा होतीच की लाईफ मध्ये काहीतरी करायचं आहे. हा, पण ती इच्छा, ती जोश, आणि आज मी इकडे आहे. खूप मला मला त्या गोष्टीचा खूप प्राऊड पण वाटतं आणि खूप खुश पण आहे मी की या गोष्टी, जे स्वप्न आपण बघतो आणि त्या पूर्ण होतात. लिटरली फक्त रील्स मध्ये बघणं आणि नंतर समोर येणं, ते ते बघतात आहेत, ते स्टेजवरती मी जाणं, मी सोबत राहणं, माझा पत्का आहे, सगळी पोरं चढतात, ते खूप क्रेज होतं. आणि जय जवान एक बोलतात ना की आदर्श बोललास तरी चालेल, आणि एक होतं माइंड मध्ये, यार नाव तसं झालं पाहिजे, विचारलं पाहिजे. मला एवढं मोठं नाही, पण मला पूर्ण वसई विरारमध्ये असं एक होतं. जसं त्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या जर बॅकअप आणि त्या गोष्टी भेटल्या तर नक्की या 1-2 वर्षात तुला नक्की आम्ही दिसू की कुठेतरी आहेत. नाही, नक्की नक्कीच. मेहनत केली तर का नाही होणार, नक्कीच होणार मेहनत केली तर. तर आपण आता एक छोटासा खेळ खेळूया. तर रॅपिड फायर असं आपलं एक गेमचं नाव असेल. तर मी तुम्हाला काही आहे ना नावं विचारेन. ती नावं कुठल्या पथकाला डेडिकेट होतात मला हे सांगायचं तुम्ही. हा, सर्वात पहिले तर मी तुला विचारेन धैर्य. म्हणजे कुठे पण कोणाला पण देऊ हो, शकतो. कुठल्याही तुला मी एखादा प्रश्न विचारेन. तो मी कुठचाही तुला एक पथक नाव देऊ विचारेन, तू कुठल्याही ते पथकाला तू ते डेडिकेट करायचं ते नाव. शकतो. धैर्य. जय जवान. खरंच खूप आहे त्या गोष्टीचं शांतपणे, काही झालं तरी पेशन्स त्यांच्याकडे भरपूर आहे त्या गोष्टी. हिम्मत. आर्यन्स गोविंदा पथक. मला म्हणजे खूप त्यांचं नवल वाटतं, ज्या छोट्याशा जागेमधून ते लोक आलेत, पण त्यांनी हिमतीने 8 थर, 9 थर जे लावलेत ना, कुठलं? आर्यन्स गोविंदा पथक, आर्यन जोगेश्वरी. जोगेश्वरी. त्यांच्या हिमतीला खरंच मी दाद देतो. मला खूप चांगलं वाटतं त्यांचं. तर मी हिम्मत वर्ड त्यांना डेडिकेट करतो. जिद्द.
आता तुम्ही बघितलंच असेल गेल्या वर्षी कोकण नगर तिथं त्यांची जिद्द होती आणि त्यांनी पूर्ण करून दाखवली. मग ते हे नाही बोलू शकत की तुम्ही पहिले लावले मी पण. त्यांची जिद्द होती त्यांनी लावल्या आणि त्यांनी आज इतिहास घडवला. म्हणजे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव. त्यांचं नाव आलं. त्यांची ती जिद्द होती म्हणून ती पूर्ण झाली. आणि विश्वास. विश्वास आय थिंक मला याच्यामध्ये शिवगणेचं नाव घ्यायचंय. मी गेल्या वर्षाची त्यांची व्हिडिओ बघत होतो जिथे त्यांनी 8 थरांचा प्रयत्न करत होते आणि त्या 8 थरामध्ये 3 एका त्यांचा बसलाय आणि पूर्ण बॅलन्स त्या तिघांचा पण एका साईडला जातोय, तरी पण त्या लोकांनी तेवढा बॅलन्स सांभाळून परत ते उभे राहिले थर. तर मला तो वर्ड शिवगणेसाठी डेडिकेट करायचा आहे. तर आता मी दोघांसाठी एकच प्रश्न विचारेन, कॉमन आहे, पण आता इथे आपण उलटा करूया एक. ठीक आहे, मी एक पथकाचं नाव घेईन. ठीक आहे, मी एक पथकाचं नाव घेईन. त्या पथकाला तुम्ही कुठलं नाव द्याल? ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या पथकाला काय म्हणाल? मी एका पथकाचं नाव घेईन, कुठल्याही एका पथकाचं नाव घ्या आणि त्या पथकाला तुम्ही काय नाव द्याल? म्हणजे काय म्हणाल त्या पथकाला तुम्ही की तो पथक कोण आहे? मी एका पथकाचं नाव घेईल. ठीक आहे, शिवसाई नाना पार्क. काय म्हणाल त्या पथकाला? विश्वास, जिद्द जिद्द, आणि पोरांची मेहनत या गोष्टी आहेत की कधी आम्ही या गोष्टींपासून खचलो नाही. म्हणजे पोरांची जिद्द बोल किंवा जसं बोलला सपोर्ट बोल आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे आम्ही आज इकडे आहे. आणि कसंही असू द्या तू आहेस आणि तुझा सपोर्ट आहे. तर त्या पोरांच्या जिद्दीमुळे आहे आणि आमचा विश्वास. नक्कीच आपण बाप्पाकडे चरणी प्रार्थना करू की या वर्षी शिवसाई गोविंदा पथकाचे सक्सेसफुली यशस्वी 8 थर लागून सुखरूपपणे सर्व बाळ गोविंदा पथक ते सगळे त्यांच्या घरी येऊ देत. मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या दोघांचा मी खरंच खूप खूप मनापासून आभार आहे की तुम्ही मोलाचा वेळातला वेळ तुम्ही काढून आपल्या पॉडकास्टला आलात. त्याबद्दल तुमच्या दोघांचे मी खरंच आभार मानतो आणि आपल्या पॉडकास्टमध्ये तुमची आज इथेच रजा घेतो. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की आपल्या कमेंटमध्ये लिहून कळवा आणि हा पॉडकास्ट जितका होईल तितका लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली शिवसाई गोविंदा पथकाची आपली जी आयडी आहे त्या आयडीला मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलीच आहे. त्याला तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा आणि आपल्या शिवसाईला पथकाला सपोर्ट करा आणि आपल्या शिवसाई पथकासाठी सर्वांनी बाप्पाकडे चरणी प्रार्थना करा की त्यांचे 8 थर यावर्षी यशस्वीपणे लागून उतरू देत. सो मी आज तुमची इथेच रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोल गोविंदा, एक संवाद मनाशी.